आताच एक महत्त्वाची बातमी रत्नागिरीमधून हाती येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वादग्रस्त नरेंद्र महाजनच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि त्यावेळेला त्यांनी काही वक्तव्य केलेली आहेत। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सचिन, नरेंद्र महाराज नेमके कोण आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं आहे? आज रत्नागिरी जवळच्या नाणीज येथे जे दक्षिणपीठ नाणीज धाम म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज यांचा एक कार्यक्रम होता आणि या सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हंसराजजी अहिर याचबरोबर अनेक मंत्री या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते। या नरेंद्र महाराज ही जे संस्थान आहे या संस्थानच्या जवळजवळ 56,537हून अधिक जे भक्तगण आहेत या भक्तगणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता आणि या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आज मुख्यमंत्री या नाणीज मधल्या कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये होते। संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम राबवला गेला होता, मात्र संपूर्ण राज्यामध्ये केवळ 10,000 लोकांनीच या संपूर्ण उपक्रमाला प्रतिसाद दिला। मात्र केवळ नरेंद्र महाराज संस्थांच्या 56,000 लोकांनी हे काम करून दाखवलं आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथं आलो आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नरेंद्र महाराजांचा सन्मान करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाणीजमध्ये येणार होते, मात्र कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या ऐवजी मी इथं नाणीजमध्ये येऊन तुमच्या सगळ्यांचा सन्मान करतोय असं त्यांनी म्हटलंय। याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलंय की जेव्हा जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावरून चालते तेव्हा इतिहास असा आहे की धर्मसत्ता राजसत्तेला पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मदत करते। एकूणच या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मंत्र्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती, राजकीय मंडळींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आणि या सगळ्यांनीच नरेंद्र महाराज आणि त्यांचे जे कार्य आहे त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक करताना पाहायला मिळालंय। दीपक, सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।